आज शक्तीपीठ बाधितांची तुम्ही भेट घेतलेली, काय चर्चा झाली, नेमकी काय परिस्थिती वाटते? मला अगोदर सांगितलं होतं की शेतकरी उपोषणाला होते, आपण त्यांना पाठिंबा द्यायला भेट घेण्यासाठी या. परंतु इतकं मारलं हे माहित नव्हतं, लाठीचार्ज झालेला माहित होता, परंतु इतकं मारलंय महिलांना सुद्धा. त्या क्रूरपणानं हल्ला सरकारनं शेतकऱ्यावरती केला नाही पाहिजे. कारण मुख्यमंत्री साहेबांची, फडणवीस साहेबांची जबाबदारी हे शेतकरी हे आपण सांभाळला पाहिजे. त्यांची म्हणणं काय, त्यांची भावना काय, शेतकऱ्यांची इच्छा काय हे जाणून घेतलं पाहिजे. उगाच शेतकऱ्याला वेटीस धरायचं, त्यांच्यावरती बळाचा वापर करायचा आणि बळच मोजण्या करायच्या हे सरकारनं करू नये. त्या संदर्भात मी आता म्हणजे मग सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ओळखीनं सुद्धा हा निरोप सांगितला होता आणि शिंदे साहेबाकडे बी हे काही खातं येते, त्यांच्याही ओळखीला निरोप पाठवला होता. आता ते ज्यावेळेस अधिवेशनातून रिकामी होते त्यावेळेस मी त्यांना पुन्हा सांगेन की गंभीर विषय आहे शेतकऱ्यांचा, शक्तीपीठ महामार्गाचा. याच्यात सामंजस्याची भूमिका सगळ्यांनी घेऊन, शेतकऱ्यांनी पण आणि सरकारने सुद्धा याचा तोडगा काढा. यांचं नाही म्हणणं आहे महामार्ग करणं, तर ते पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे. तेच आता बावनकुळे साहेबाला सुद्धा बोललो की तुमच्या मंत्रालयाच्या अधिकारात हा विषय हो. भूसंपादन हा मंत्रालयाचा विभाग चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे आहे. त्यांनी आता अधिवेशनाच्या बाहेर येऊन हा विषय बोलले की आम्ही शेतकऱ्यांना सगळ्या बोलून घेतो. आता मला वाटतं पुढच्या गुरुवारी त्यांनी या शेतकऱ्यांची, शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांची बैठक लावली. त्या बैठकीत तोडगा 100% काढतो असा त्यांनी शब्द दिलाय आणि मग त्यांनी सांगितलं की आता सगळ्या शेतकऱ्यांनी पोषण सोडून घ्या. आणि मला खात्री आहे की बावनकुळे साहेब 100% याच्यातून मार्ग काढणार. कारण मी याच्या अगोदर एक त्यांना प्रश्न सांगितला होता असा मागणीचा, त्यांनी तो कडीला नेला होता, म्हणून आत्मविश्वास आहे की ते मार्ग काढते. दादा, पण ह्या महामार्गाची मागणीच नाहीये आणि आवश्यकता नाही, इतक्या चांगल्या जमिनी जर जात असतील तर या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? सगळ्या बागायती शेती आहे. मग आता ही भूमिका त्यांनी सरकार दरबारी सुद्धा मांडणं गरजेचं आहे. आंदोलनाच्या माध्यमातून मांडले हे लोकशाहीचं अखेर आहे. मीडियाच्या बांधवांनी सगळ्यांनी त्यांना साथ देऊन त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली, ही पण चांगली गोष्ट आहे. पण आता तुम्हाला सरकार दरबारी एकदा ही विषय मांडावा लागेल की जर शक्ती महामार्गाची आवश्यकताच नाही, शेतकऱ्यांचा विरोध तर करू नका. शेतकऱ्यांपेक्षा मोठं राज्यात कोणी नाही, कारण या शेतकऱ्यांनी सरकारला बसवले. सुखी समाधानी मंत्री कोणाच्या जीवावरती तर शेतकऱ्यांच्या. शेतकरी सुद्धा सुखी समाधानी राहायला पाहिजे ना, ही भूमिका सरकारची. म्हणून आता बावनकुळे साहेबांनी चांगला विषय हातात घेतला म्हणायचं. उलट त्यांनी रिस्पॉन्स दिलाय की ठीक आहे, मी शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे आणि मार्ग पण काढायला तयार आहे. तर एकदा बसलं पाहिजे या मताचा मी. त्या दिवशी अधिकारी म्हणत होते तुम्ही नाही दिल्या तरी आम्ही जमीन हिसकावून घेऊ, अशा पद्धतीची भाषा मोजणी अधिकाऱ्यांची, महसूल प्रशासनाची होती. मला वाटत नाही त्याच्यात काय बावनकुळे साहेबांचा विषय असेल किंवा फडणवीस साहेबांचा असेल, काय काय अधिकारी बिनमुनेबाज असतील, इकडे सुद्धा काही करू शकतात. असं कोणी अधिकारी असेल तर म्हणणारा कोण, त्याचे बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री साहेब चौकशीला घेतील ना. तू असं का बोलला, तुला आमचे कुणाचे आदेश होते का तू खाली राहून. काही काही अधिकारी काय सरकारला सुद्धा इथं राहून बदनाम करतात, काही असं सुद्धा होऊ शकतं म्हणतोय. त्यामुळे ते घेतील ना, त्याला चौकशीच्या फेऱ्यात ओढतील. दुसरा महत्वाचा विषय दादा, अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काय वाटतं, कुणाची चौकशी झाली पाहिजे नाही झाली? आता परिवाराला मी तर मागच पण सांगितलं की परिवाराला जर वाटत असलं की चौकशी झाली पाहिजे तर खरंच झाली पण पाहिजे. पण आता आधी नव्हतं वाटत जास्त, जसं त्या पत्रकार परिषदा सुरू झाल्या तसं थोडंसं संशय बळावायला लागलाय. काय खरं असं का काय, पण इतकं वाईटपणानं वागणं, इतक्या वाईटपणानं बोलणं असं कधी काय दादाचं नव्हतं, म्हणून शंका येत नाही. अशा घटना कोणाशी होत्या की थेटपणानं जो खेटला जातो, थेटपणानं जे प्रक्रिया होत्या, अशा व्यक्तींविरोधात एखादीच होतं ते असे शांततेत होतं. प्रक्रियात काम करताना, प्रशासनात काम करताना, सरकारमध्ये काम करताना धाडसी निर्णय घेत होते. पण एका दिवस असं मीडियात बघितल्यानंतर असंही वाटतं पत्रकार परिषदेमध्ये खरं असेल तर काय व्हायला पाहिजे चौकशी. जर त्यांच्या कुटुंबाचं, परिवाराचं म्हणणं असेल तर व्हायला पाहिजे. एवढा मोठा नेता गेला, मात्र अजूनही DGCAच्या कुठल्या अधिकाऱ्यांवर कारवाई नाही. इतके दिवस उलटल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारची चौकशी समोर आली नाही. ते तर त्यात काही पुरावेच उपलब्ध नाही म्हणतात. म्हणजे CCTV नाही म्हणतात, तो ब्लॅक बॉक्सचा काय असतो ते बी नाही म्हणतात. सगळं म्हणजे वाटतंय थोडंसं विचित्रपणा वाटतोय त्याच्यातला. पण आता ज्याचा धबाग त्याच्यातलं माहीत नाही, त्यात माणसाने उगाच बोलून आपल्याला एक तर त्यातली जास्ती माहिती आहे आणि उगाच त्यात काहीतरी बोलायचं. पण आता परिवाराला जर शंका येत असेल ना, त्यांनी निर्भीडपणानं मात्र ती चौकशी होऊ द्यायला पाहिजे, करा पण म्हणायला पाहिजे, होऊ द्या. पण आता चौकशी झाली काही झालं भैया, माणूस येणार आहे का? आता जितका चांगला काम करणारा दादा गेला. मराठा आरक्षणाचा विषय होता, अजूनही प्रमाणपत्र दिले जात नाहीयेत.
अनेक ठिकाणी अधिकारी हे करतायत. तर काय भूमिका असणार आहे आपली या सर्व? मी सांगून टाकलं आज, म्हणजे कालच सांगून टाकलं की तुम्ही पुन्हा म्हणू नका की आता आम्हाला उभं राहायला जागा नाही राहिली, बोलायला जागा नाही राहिली, खूप परिस्थिती वाईट झाली, म्हणू नका. म्हणून मी सांगितलं की जूनमध्ये मला आमरण उपोषण करावं लागेल. त्यावेळेस मी मंत्र्यांचं कोणाचं ऐकणार नाही. आज तुम्हाला प्रामाणिकपणानं प्रेमानं सांगतोय, विखे पाटील साहेबांकडे उपसमिती त्यांनी जबाबदारी आहे. त्यांनी JR काढलाय, तुम्ही साहेबांनी JR काढलाय, तर तुम्ही मोठ्या मनाने JR काढलाय, तर हैदराबादच्या गॅझेट प्रमाणपत्र द्यायला तुम्हाला हरकत काय? तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल काढलाय, त्या अहवालाप्रमाणे तुम्हाला आल्याच्या नंतर अर्ज आल्याच्या नंतर कोणती प्रमाणपत्र द्यायला अडचण काय? कारण JR तुम्ही काढलाय, JR पेक्षा अधिकारी मोठा नाही. JR म्हणजे कायदा झाला आणि तो कायदा सरकार चालवतंय, आणि मग तुम्ही कायदा डावलणार का अधिकारी? अधिकाऱ्यांना काही त्रास आहे का? कशा जीवावर देताय तुम्ही? तुम्हाला जर कोणी आडवं पडत असेल तर सरकारनं JR काढला म्हणजे कायदा केला, मग आता त्याप्रमाणे आम्ही देतोय असं बोललं पाहिजे अधिकाऱ्यांनी. तर काही जाणून बुजून सरकारला बदनाम करायसाठी पण देत नसतील असं पण वाटतं. आता आम्ही तर सांगितलं त्यांना, हैदराबादच्या गॅझेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. जेवढे अर्ज आले ते पुऱ्या अर्जाचे प्रमाणपत्र द्या. एक दुसरं सांगितलं की शिंदे समितीला नुसते मुदतवाढी देऊ नका, शिंदे समितीने काम पण केलं पाहिजे, नोंदी शोधल्या पाहिजेत, पुन्हा रेकॉर्ड शोधला पाहिजे, आणि ज्या नोंदी शोधल्या त्याचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. तिसरं सांगितलं की व्हॅलिडिटी अधिकारी मुद्दाम रोखले जातात. शिक्षणातून पोरं बाद झाले पाहिजे, नोकरीतून पोरं बाद झाले पाहिजेत, म्हणून बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या नोकऱ्याचा विषय राहिला आहे. केसेस मागं घेऊ म्हणले त्या राहिल्या. सारथीच्या बऱ्याचशा योजना बंद केल्या, त्या सुरू करा. जवळपास 80,000 ते 1,00,000 पोरांची शिष्यवृत्ती थांबली, त्याचं काय? EWS मधून काही पोरांची पोलीस भरती झालेली, त्याचं काय? EWS मधून ज्यांच्या निवड झाल्या त्याला दिलं पाहिजे. मला आता तरी म्हणता नाही येणार. सरकार या प्रकरणामध्ये प्रमाणिक आहे का वाटते? नाही, अधिकारी काय करायला लागले? सरकारने आदेश दिले तर खाली पाळायला नाही लागले. म्हणून आता एक परिपत्रक काढणं गरजेचं आहे JR काढल्याच्या नंतर, आणि त्या परिपत्रकात स्पष्ट उल्लेख असला पाहिजे JR प्रमाणे स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे जो अर्ज करेल त्याला कोणते प्रमाणपत्र द्या. आणि जर नाही दिलं, जर टाळाटाळी जाणून बुजून मराठा समाजाला जर सरकारनं विटेसला धरलं किंवा अधिकाऱ्यांनी विटेसला धरलं, त्या परिपत्रकात उल्लेख असला पाहिजे जो अधिकारी प्रमाणपत्र देणार नाही त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आणि त्याला निलंबित करणार. मग ह्या वेळेस ते प्रमाणपत्र वाटायला जोरानं सुरू करतील. आणखीन तरी मला वाटतं जो मराठा समाजानं विखे पाटील साहेबांवर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला विखे पाटील साहेबांनी त्याला जाऊ देऊ नये. कारण एक तर हा मराठा समाज कोणावर विश्वास टाकत नाही, आणि आता मराठ्याला कुठंतरी वाटायला लागले की मराठ्याचा एक नेता मराठ्यांच्या बाजूने उभा राहिला म्हणजे विखे पाटील साहेब उभा राहिले, हे मराठ्यांना जसा JR काढलाय तसा 100% आरक्षण देणार. ही जी भावना विखे पाटलांबद्दल मराठ्यात तयार झाली ही पुसू देऊ नये, ही जबाबदारी विखे पाटील साहेबाची. याच अधिवेशनात त्यांनी 17 संस्थांचा, पुणे, औंध आणि कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटेअरचा JR काढणं आवश्यक आहे. तुम्ही आमचा हाई ते द्या, पण तुम्ही सरकार काय करताय? मराठ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं आणि तुम्ही काय करताय? जे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करताय त्यांचा ऐकून मराठ्यांचा वाटोळा करायला लागला. कधी भाजपाकडे न जाणारा मराठा गेलाय किंवा मराठा बाहेर पडायला सुद्धा वेळ लागणार नाही. तुम्ही जर असंच विटेस मराठ्याला धरलं, मी फडणवीस साहेबांनाही सांगतो, विखे पाटील साहेबांना सुद्धा सांगतो, मी 2029 सगळ्याला पडून टाकीन. माझ्या पुढे माझ्या समाजापेक्षा मोठं कुणी नाही. तुम्हाला लय मोठी किंमत मोजावं लागेल. जितके मराठे ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहिले, तुम्हाला सत्तेवर बसवलं, तेच मराठे तुमचे धूळदान करतील. कारण आमच्यासाठी आमचे लेकरं महत्वाचे, त्यांचं अस्तित्व भविष्य शिक्षणातलं आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर करू आज करून उद्या, मी ऐकतोय तर ऐकतोय, तुम्ही आता म्हणू नका की तुम्ही कमी वेळ दिला. मी आता आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि मी जूनमध्ये उपोषण करतो म्हणलो, त्या टायमाला मंत्र्याला जवळ तर नाही येऊ देणार, पण हेच लोक आंतरवलीत उपोषण करता करता मुंबईकडे पुन्हा सुद्धा निघून आहेत. मग काय होईल? मग त्याचं आता तुम्ही ठरवून घ्या, मग कोणत्या टोकाला भूमिका जाऊ शकते. मुस्लिम समाजाचं सुद्धा आरक्षण जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे सरकारकडून. अरे मुसलमानाचं देणार, दलिताच्या योजना देणार, त्या धनगराला आरक्षण देणार, त्या बंजारा समाजाचा असून त्यांना देणार. काहीकडे समाजाचा तीच खेळ आहे. काहीकडे समाजाचा खेळ माहिती झाला तुम्हाला? इतका बेकार खेळ करून ठेवला त्यांचा. आमच्या मराठवाड्यात ईद ते ओबीसी आहेत, काहीकडे समाज, विदर्भात ते SC मध्ये, खानदेशात ते ST मध्ये. मला येऊन सांगितलं काहीकडे समाजाच्या एका नेत्यांनी, तेव्हा म्हणला मग ही पोरगी म्या खानदेशात दिली, इथं होती ती ओबीसी, तिकडे गेली झाली ST, तिकडे पोरगी केली त्यांनी विदर्भातली.
विदर्भातली पोरगी काहीकडे समाजाची एससीची तिथे ती एससी आली ओबीसी होती म्हणे. आमचा तर तपासच लागा ना म्हणे हिने काय केलंय. या बघा असलं सरकारी गिन्यान गेले. जात एकच आहे फक्त, पण आरक्षण 3 कॅटेगरी एक द्या कोणचं तरी त्यांना. वडर समाजाचे तेच हाल. रजपुताला आरक्षण आहे का अर्ध्या? आमच्या इकडच्या आदिवासीला आरक्षण आहे का? लिंगायत समाजाचं आरक्षणाचे काय केलं? त्यामुळं आपणच शानो व्हा आता 29ला. जर आपल्याला असंच फसविलं साफ करून टाकायचं. आता बोरीला 46 लोकांवर गुन्हे दाखल केले तरुणांवर. त्याच्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न अशामध्ये स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. शासकीय कामात अडथळे 13 प्रकारचे गुन्हे दाखल केले. त्यातल्या 4 पोरांना बोरी नावाची छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा पुतळा बसवण्यात आला होता. त्या ठिकाणी वाद झाला आणि तिथं एक पोलीस कॉन्स्टेबल आहे असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं. ते पुतळा ओढत होता तर त्यावेळेला तिथं पडला तर त्या सर्व गावकऱ्यांवर 46 लोकांवर त्याला मारहाण केली. इतर प्रकारचे गंभीर गुन्हे 307 सारखा गुन्हा दाखल केलाय. 13 गुन्हे दाखल केले. विशेष घेतो मी माहिती घेतो त्याची आणि ते SP साहेबांनाही बोलतो. मी मुख्यमंत्र्यांना पण ते त्यांच्या विषयावर कानावर टाकतो की अन्याय करायला लागला. छत्रपतींचा पुतळा काढण्याचा अधिकार नाहीये कोणाला. तुम्ही छत्रपतीचे पुतळे काढणार आणि या राज्यात राहून आमचा काय उपयोग? बरं झालं तुम्ही कानावर टाकलं. मी त्याची ताबडतोब आता दखल घेऊन ते पण वर संभाजीनगरला जाताना वाटतच आहे ते. दादा, महसूल मंत्र्यांशी नेमकं काय बोलणं झालं? काय आश्वासन दिलं त्यांनी शक्तीपीठ प्रकरणात? त्यांनी सांगितलं की बावनकुळे साहेबांनी मंत्री महोदयांनी सांगितलं की तुमचं एक शिष्टमंडळ येऊ द्या गुरुवारी. मी हा विषय तडीच लावतो, काळजी करू नका. मला एक अनुभव आहे की एक माग आम्ही असंच काम सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या संदर्भातलं. त्यांनी त्यावेळेस ते केलं होतं. त्या गायी होऊन जात होत्या, पंचनामा करत नव्हते. त्यावेळेसचा हा विषय होता. त्यावेळेस एक सांगितला होता आम्ही आणि पीक विम्याचा एक सांगितलेला होता त्यांना. तर ते पाठीमागचा त्यांनी तडीच नेला. आता पीक विम्याचा करून घेतो म्हणे. असा एक अनुभव आहे. त्या अनुभवावर बोलतो की शक्तीपीठ महामार्ग सुद्धा ते कडीला लावतील अशी आशा आहे. कारण शेतकऱ्याच्या बाजूने ते उभा राहतील असं वाटतं. रद्द करा अशी मागणी आहे. पण शक्तीपीठ रद्द करा अशी मागणी आहे. तसं काही करतील का? आता चर्चा झाल्यावर लक्ष देईल ना काय होतंय. चर्चेची तर वाट बघू, तिथून पुढे बघू मग काय करायचं. चला धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.